राज्यातल्या निचांकी तापमानाची नोंद आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये झाली आहे। निफाडमध्ये आज पारा 6.6 एवढा खाली घसरला आहे आणि त्यामुळे नाशिक शहरात देखील आज या थंडीच्या कडाक्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटवल्याचं चित्र बघायला मिळत आहे। एकीकडे निफाडमध्ये तापमानाचा पारा हा 6.6 पर्यंत खाली गेला आहे, तर दुसरीकडे नाशिक शहरात देखील आज हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झालेली आहे। नाशिकमध्ये आज तापमानाचा पारा जवळपास 10.5 एवढा खाली घसरलेला आहे। खरं तर उत्तरेकडील ज्या थंड वारे येत आहेत त्या थंड वाऱ्यांमुळे पुढच्या जवळपास 2 महिने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचा थंडीचा कडाका जो आहे तो बघायला मिळणार आहे। अर्थात या गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेताना दिसत आहेत। अनेक नाशिककर सकाळच्या सुमारास वॉकसाठी बाहेर पडलेले आहेत, व्यायाम करत असल्याचं बघायला मिळतं आहे। तर या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या देखील पेटलेल्या आहेत। हा थंडीचा कडाका पुढचे काही दिवस अशाच पद्धतीने राहणार आहे आणि त्यामुळे याचा थेट परिणाम जो आहे तो खरं तर द्राक्ष बागांना देखील होत असतो, कारण द्राक्षाचे जे तयार झालेले मणी असतात ते मणी या अतिगारव्यामुळे तुटत असतात आणि त्यामुळे द्राक्ष पिकांना या थंडीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मात्र असं असलं तरी नागरिकांनी आगामी काळामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।